भांजे, ओ भांजे, बाहेर या. कुणी बटाटा या अरे अरे हळू हळू. सिम्बा तू कसा आहेस? मी एकदम ओके आहे. भांजे, कसं वाटलं सरप्राईज? ही एकच नंबर. अरे अमोल, आम्ही तुला खूप मिस केलं. स्कूल मध्ये बी नव्हतास तू. हो, पण आता मी बरं झालोय ना. आता लवकर स्कूल मध्ये येणार आहे मी. तुम्ही सगळे माझ्यासाठी इकडे आला. मला खूप भारी वाटलं. थँक्यू. आम्हाला मामाने कालच सांगितलं होतं उद्या सुट्टी आहे, तुम्ही घरी या. ते मामा, मला दादा थँक्यू. भांजे, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आला, मग मी असं शांत बशीन होय? आता नुसता धिंगाणा. ए दिप्या, धिंगाणा काय धिंगाणा? तो अजून पूर्णपणे बरा नाही झालाय दिप्या. दिदे थांब ग. भांजे, तिकडं अजून एक तुमच्या आवडीची गंमत आहे. म्हणजे पाणीपुरी ना. हा, हे बघ, ये! चला फ्रेंड. चौकस चौकस चौकस. दिदे, आता मला असं वाटतं की अमोलला खुश ठेवणं गरजेचं आहे, म्हणून यांना इकडे घेऊन आलोय मी. अरे त्यांना इकडे घेऊन आले तर ठीक आहे दिप्या, पण आपलं ध्यान आता गप बसेल का? त्याचा धिंगाणाच बघायचा आता नुसता. हा. अरे अर्जा, आपण आहे की हा. मुख्य म्हणजे अमोल आनंदी राहणं महत्वाचं आहे हा. अरे आपण सगळी मिळून काळजी घेऊया की. आणि त्याचं कसं आहे, आई वडील म्हणून काळजी कळते रे तुमची. पण आता अमोल हळूहळू पूर्वस्थितीत यायला लागलाय, त्याला बरं वाटायला लागले. मग त्याला असं आजारी वातावरणात किती दिवस ठेवायचं आपण? ओ बापू, पण तसं नाही आप्या, आई म्हणून काळजी कळते तुझी मला, पण अमोलच्या आनंदासाठी करूयात. दादा, मला एक मस्तपैकी शॉप बरं, चला. द्या. दीप्यानं काय काय आणलंय ते बघा. दाबेली. मी बाकीच्यांना आवाज देतो. अगं त्यांच्या पण आवडीच्या गोष्टी आहेत की तिथं. 4-4 प्लेट खावा, काय टेन्शन नाही, बिंदास खावा. अजिबात नाही, एक एक प्लेट खायचं. हो दादा, एक प्लेट द्या ना, मिळून मिसळून खायचं. पोरं ऐकतच नाहीत माझं. दिप्या दिप्या, अजिबात आगाऊपणा करू नको. काही गरज नाही हे सगळं करण्याची. अगं तिथे दिप्या थांब जरा. ओ दादा, तुमच्याकडे जे सगळं साधं असेल ना ते द्या. अजिबात तिखट काहीच टाकू नका कशातच. वा, अगं पाणीपुरी खाण्यात मजाच काय. जाऊ दे, दाबेली खा तुम्ही. ओ दादा, एक दाबेली द्या. ओ दादा, एक दाबेली देऊ नको. ए थांब. डॉक्टरांनी काय सांगितले? थोडे दिवस हे दाबेली, चीज, बटर असलं काय खायचं नाही, मैदा खायचा नाही सांगितलंय ना. डॉक्टर ओरडतील ना मग. दादा, बाकीच्यांसाठी बनवा तुम्ही. दाजी आहो. तुला सांगतो की दाजी आहो काय असतं ते. दिप्या, हे बघ तो बरोबर बोलतोय. अमोल, हे बघ बाळा, अजून काही दिवस आपण घरातलं छान सात्विक अन्न जेवूया. हा? फ्रेंड्स, तुम्ही खावा. मी जरा त्या बाजूला मा बाबाशी बोलून येतो. बोला मी मा बाबा. ए, मा बाबा, काय प्रॉब्लेम आहे? अरे मी आता बरं झालोय ना. अरे हे तू म्हणतोय, पण हेच डॉक्टरांनी म्हटलं पाहिजे ना. डॉक्टर नक्कीच बोलतील. पण मला पाणीपुरी खाऊ द्या ना. अरे अमोल बाळा, हे बघ आम्हाला काय चांगलं वाटतं का सारखं सारखं तुला असं अडवायला? पण डॉक्टरांनी काय सांगितलंय? आंबट, तेलकट, तिखट अजिबात खायचं नाही सांगितलं ना बाळा. हा मग काय. आणि हे बघ, आम्ही परत तुला नाही अडवणार अजून थोडे दिवस. प्लीज प्लीज. ठीक आहे, मी नाही खात. मी खेळू शकतो ना सगळ्यांबरोबर. मा बाबा, मी जर असंच राहिलं तर मला लाडू होईल, जाड होईल मी. नाही, तसं नाही होणार. 15 दिवसाची रेस्ट आहे फक्त. मग आपल्याला ती छान करावी लागेल ना बाळा. प्लीज प्लीज. ठीक आहे, मी सगळ्यांबरोबर हळूहळू खेळतो आणि हळूहळू खरंच छान आहे गं माझं बाळ. छान आहे की माझी भाव. चला. अमोलराव, मिटलं का रे मा बाबाचं भांडण? बापू, हे खूप काळजी करतात माझी. बघा काय बोललो तो बापू. अहो यांच्यात न पडलेलंच बरं. कधी एक होतील सांगता यायचं नाही हा. काय कदम. दादा, ही पाणीपुरी द्या आणि एका पाणीपुरी मध्ये फक्त गोड पाणी, बाकी काही नको. बाकी काही नको. वा.
विनायकराव, अरे असतं खेळतं घर बघण्यापेक्षा वेगळं सुख आणखीन ते काय हो. पांडुरंगा, तुझ्या मायेची सावली अशीच्या घरावर ठेव बाबा. या घरातल्या सगळ्या लोकांना एकमेकांची एवढीच ओढ, एवढंच प्रेम राहू दे. या घराला सगळ्या संकटांपासून लांब ठेव. एवढंच मागणं आहे माझं, बाकी काय सुद्धा मागणं नाही आता. याच्या शिक्षेची कागदपत्र मी तयार करतो. याला घेऊन चला. ए थांबे. चिंचुक्या, शेवटी तुमची इच्छा पूर्ण झालीच नाही. मला जन्मठेप व्हावा म्हणून तुम्ही माझे नवीन रिपोर्ट बनवून आणले ना. ठीक, घे, झाली मला जन्मठेप. अरे काय करणार, जैसी करणी वैसी भरणी. अरे तुझं कर्मच तुला तिकडे घेऊन जायला लागले, तर आम्ही काय करणार? हा ना, तसंही तुला सामान्य माणसात ठेवलं तर लोकांना तुझ्यापासून धोकाच होईल. असं कुणालाही त्रास द्यायला मला काय पिसाळलेलं कुत्रं चावलंय का? ओ, पिसळलेलं कुत्रच चावलंय म्हणूनच असा वागतोयस तू. तुझ्या आईनं पण काय केलं रे, साहेबांच्या घरी कामाला राहिली आणि नाही ते उद्योग करून ठेवले, बसली जेलमध्ये जाऊन. आता तुम्ही मायले काय का नाही, आयुष्यभर जेलमध्ये बसा. आता उरलेलं आयुष्य तुरुंगात जाईल, तेव्हा कुठे जाऊन तुला अक्कल येईल. तुला तुझी शिक्षा कळली म्हणून याड लागल्यासारखं करायला लागला काय? चिंचुक्या, अरे याड तर हिला लागले. त्या अर्जानं माझ्या लग्नात येऊन आप्पीला पळून नेली आणि आप्पीनं तिचा साखरपुडा मोडून त्या अर्जाला पळून नेला. काय लई वेगळी अवस्था नाही आपली. हा, पण मला समाधान तरी आहे, मी त्यांची पळता भुई थोडी करून सोडली ना. तुझं काय, तू काय केलंस? काहीच नाही. त्याच्यामुळे ना, उगा मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा त्या अर्जाशिवाय कसं जगायचंय याचा विचार कर. ए चिंचुके, आपण ह्याचं एवढं काय ऐकतोय? घेऊन जायला. लय खुश नका हो, तुरुंगातच चाललोय, देवा घरी नाही. चान्स मिळाला ना तर परत येणार आणि त्या आप्पी अर्जाच्या आयुष्यात विष कालवणार. पण जोवर मी जिवंत आहे तोवर ह्यो खेळ संपणार नाही. वाट बघा माझी. वाईट असलं तरी जाता जाता संकल्प जे काही बोलून गेलाय ना, ते अगदी खरे. अर्जुन माझ्यापासून एवढा लांब गेलाय ना की त्याचं माझ्या आयुष्यात परत येणं अशक्य आहे. अरे मॅडम, अहो काय झालं? काही नाही, चला निघूया आपण. दोघांनी हळदी कुंकू वाहिलं, हो नमस्कार केला, हो. हा उठून तिथं तेल घाला बसा. हा. घराच्या वाट्याला आता दुःख नको आहे, सगळ्यांना सुखाट घे. माझा अमोल मला माघारी मिळाला. तुझे लय उपकार आहेत.
आता काय नको मला. चला घरातल्या प्रत्येकाने तिथे तेल व्हा. चला मग करायची का गोंधळाला सुरुवात. तुला डॉक्टरांनी सांगितलंय ना उड्या मारायचं नाही, नाचायचं नाही म्हणून. गोंधळ अर्ध्यात मोडून आहे लेकरा. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. गोंधळी दादा माफ करा, पोराचं ऑपरेशन झालंय थोड्या दिवसापूर्वी मेंदूचं. डॉक्टरांनी सांगितलं त्याला असं खेळायला नाचायला मनाई आहे म्हणून, त्यामुळे गोंधळ थांब. मा अगं मी सकाळी पण तुमचं ऐकलं ना, पण आता मला नाचायची. देव बाप्पा काय होऊ देणार नाही मला. अमोल बाळा, अरे हे बघ, आम्हाला काय आवडते का तुला सारखं सारखं असं अडवायला? प्लीज समजून घे ना तू. नाही बाबा, तुमच्या संगीताला पण मला नाचता नाही आलं, पण आता मला नाचू द्या प्लीज. अर्जुन दादा, अहो खरंय, छोटे सरकारांनी तुमच्या संगीतासाठी खूप तयारी केली होती आणि त्यांनी माझ्यासोबत डान्स सुद्धा बसवला होता, पण त्यांना नाचता नाही आलो. ना अगं, मी परत परत तेच सांगतेय, आम्हाला त्याला अडवायचं नाहीये, पण त्याच्या तब्येतीची काळजी नको का घ्यायला आपण? पण मी घेईन ना काळजी मा. तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही आता नेहमी एकमेकाबरोबर राहणार आहात आणि मला खूप भारी वाटतंय. आणि मी नाचायचं पण नाही का? अमोल, आम्ही तुला नाचायला परवानगी देणार नाही. बापू, तुम्ही समजवा ना मा बाबाला. अरे अमोल बाळा, त्यांचं बरोबर आहे, जरा समजून घे की तू. नाही, मग नाचायचंय. अमोल अमोल बाळा, अरे ऐक तरी. मी काय म्हणतो, ऐका माझं. लेकराला असं नाराज करू नका. गोंधळ ही नात्याची नवीन सुरुवात असते.
अशा वेळेस गोंधळ बंद करून लहान लेकराला नाराज करणं असं योग्य नाही. लहान पोराच्या आनंदावर विरजन घालून आनंद येत नाही मालक. जा पोराला पटकन माघारी आणा. अहो त्याला काय बी होणार नाही, त्याचा भोळा भाव देव जाणून आहे. दिदे त्याला एवढं वाटतंय तर थोडंफार नाचून दे की. मी काय म्हणते तुम्हाला कळत कसं नाहीये? अपर्णा, आम्हाला समजतंय तुला काय म्हणायचंय ते, पण इथं अमोलला कोणालाच नाराज नाही करायचंय. हो अपर्णा, अगं आपला अमोल समजूतदार आहे. तुम्ही दोघं एकदा बोला ना त्याच्याशी. आपे तुला माहितीये का, सिम्बा कधी कुणावर नाराज होत नाही. मामा बाबा ऐकत नसतील तर सिम्बा काय कुणी नाराज होईल. पण तुला कळत नाहीये का, आम्ही तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना हे सगळं. अरे तुला माहितीये का सिम्बा, ज्यावेळी तू आजारी असतोस ना त्यावेळी बाळा माझा जीव जायला येतो रे. ती जेवत नाही, तिला भूक लागत नाही. तुला वाटतं का असं व्हावं? मला तुला काळजीत नाही बघायचं, पण मला नाचायचं पण आहे ना. तेच तुला सांगतोय मुद्दा. तू जर नाचलास ना तर तुझ्या डोक्यावर ताण येईल ना बाळा. बाबा आता तुम्ही नाचायचं नाही म्हणलंच माझ्या डोक्यावर ताण आलाय. काहीतरी केलं पाहिजे. मला विचार करू दे. मला पण. काय करू शकतो बरं? हा, माझ्याकडे एक उपाय आहे. उपाय? हा, तू नाच पण तू जोरजोरात उड्या मारू नकोस. चालेल? आपे अगं सावकाश सावकाश सावकाश. आपे अगं अर्जुन, आपण समजतो त्यापेक्षा खूप समजूतदार आहे आपला मुलगा. नको काळजी करू, हा आपण आहोत ना. चला चल. अमोल, चला सुरू तुम्ही. अरे वा, चांगलंच बोलणं झालेलं दिसतंय या ठिकाणी. करा सुरू. सुटला माझा पदर बाई मी नव्हती बाणात, या अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. 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 बाबा मी हे फोटो आयुष्यभर जपून ठेवणार आहे. अमोल, ए ए ए ए थांब थांब. काय लपवतोयस तू? दाखव मला. अम्मा अगं तुला माहिती ना की मी डायरी लिहितो. अरे हो, आम्हाला माहिती तू डायरी लिहितोस, पण त्या डायरीत काय लिहितोस हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे ना. बाबा अरे काय नाही, रोजच आपलं. अमोल, नाही म्हणजे असं गंडवागंडवी करणं, हे असं फसवणं, गोष्टी लपवून ठेवणं, हे ना तू सगळं तुझ्या बाबांकडनं शिकलाय. पण तुला माहितीये का बाळा, तुझा बाबा पण माझ्यासमोर कधीच जिंकला नाही. तू कसा काय जिंकशील? दे इकडे. नको दाखव मला, दाखव. काय लिहितो काय माहिती हे. हे बघ.